सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. मंडळी, आज खरं झाला म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. काल परवाच्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं होतं की भाऊबीजेला मी पुण्यात होतो. माझी एक बहीण तिथे असते, एक बहीण इथे असते, एक बहीण बेंगलोरला असते आणि एक सगळ्यात मोठी आपल्यात राहिलेली नाही. संजय बाबा जेव्हा बारका होते, मी तुम्हाला एक फोटो दाखवेन, 4 वर्षाचे होते तेव्हा आमच्या घरात परंपरा होती की सगळ्या चुलत बहिणी सगळे मिळून कुठेतरी आम्ही एका ठिकाणी भाऊबीज करत होतो. संजय बाबा माझ्या मांडीवर बसले होते. अशा प्रकारचा फोटो. भाऊबीज हा अत्यंत पवित्र सण, पवित्र नातं. जो परवाच्या भाऊबीजेनंतर माझी मनस्थिती काही ठीक राहिलेली नाही. का ठीक राहिलेली नाही की एखादी मुलगी, तरुण मुलगी एखाद्या लॉजमध्ये जाते काय, ती ऍडमिट होते काय. मला काय त्या लॉज मालकाचं नाव घेण्याची गरज नाहीये, परंतु माझं म्हणणं एकच आहे की आपल्या सगळ्यांना शोभणार हे झाले का. बाकीचं सोडून देत, राजकारण सोडून द्या. 1200 वर्षाचा इतिहास असलेला आपला भाग आहे. 1200 छत्रपतींचा हा 1600च्या पुढचा इतिहास आहे आपला. त्याच्या आधीचा इतिहास. हा इतिहास जपणं, ही संस्कृती जपणं. मालोजीराव नाईक निंबाळकरांना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलंय नसेल तर माझ्या बरोबरचे नगरसेवक दिसेनासे झालेत, काही थोडे वेळ राहिलेत. असं कधी हे घडलेलं नाहीये की आत्महत्याची वेळ का आली असेल. पोलिसांचे तपास होतील, आमचा काही कोणावर आरोप नाहीये. अगदी खरायचं सांगायचं तर मी काय षडयंत्र जमलं, मी तर पुण्यात होतो. त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजेंनी केलं. आता तो प्रल्हाद कुठला सुरवळीत, त्याला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नको. आता त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहीन का. मला तुम्ही सांगा, काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं. कोणाच्या तरी सांगण्यावर ना. मग हे सांगणारं जर षडयंत्र असेल, मग तुम्हीच घ्या ना, हिंमत असली तर नाव. मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या, योग्य माणसाने घ्या. उगाच कुत्र्या चुत्र्याला सोडायला नका सांगू माझं नाव घ्या. माझी काय इच्छा आहे, कोणावर काय, मी कधी केसेसच केलेली नाही. उलट 22 साली 2 कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न झाला. मी सभापती होतो. मला कागद दाखवून आज जाऊ दे. आर्थिक शाखा पुणे, आर्थिक गुन्हे शाखा पुणे, त्यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडे होतं आहे. मी काय बोललो ना. गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय, याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलवून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा. हा आग्रह धरणारा कोण. दुर्दैवाने त्यांच्या, मी जे नेहमी म्हणतोय गेले 2 दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास केला, हे कारण आहे ते आज मी इथं सांगतो. त्यांच्यापर्यंत बातमी केली. त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रयत्न होणार नाही, करू नका. जे काही योग्य असेल, त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून घेत, तपशिलात मी जाणार नाही. हे कोण करतो हे सगळ्या गोष्टी. मी करतो. अहो, मी राजकारणात आलो, 96 झाले मी आमदार झालो,
या गटातटात असलेल्या तत्कालीन सगळ्या लोकांचे कार्यकर्ते आमच्यात मिक्स झाले. काही जण झाले नाही, ते वेगळे राहिले. हनुमंतरावच्या कार्यकर्त्याला कधी त्रास दिला? चिमणरावच्या कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला? डॉक्टर भैटे तर पहिल्यापासूनच आमच्याबरोबर होते. सुभाषरावांचे कार्यकर्ते आमच्याबरोबरच आले. कोणाला आम्ही त्रास दिला आणि पोलीसचं राजकारण केलं म्हणून या आमच्यावर आरोप करतायत. एक जण शहाणे ते म्हणाले की आता मास्टर माइंड कोण आहे? घे ना नाव, हिंमत असली तर. हिंमत असली तर नाव घे. मग मी बोलतो 85 सालपासून कोणी कुठं काय गुण उधळलेत. त्यांना माझी एकच विनंती आहे की कोणाच्या किती आहारी द्यावं हे ज्याने त्यांनी ठरवायचं. सुदैवाने त्यांची मुलं चांगली आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प आहेत. पण त्यांनी जर ताणलं तर तुटोस्तोपर्यंत मी ताणीन. मी तुम्हाला घाबरलो नाही, तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही. काय करेल तो जास्तीत जास्त माणूस? 77व्या वर्षी तुरुंगात टाकेल. टाकच आणि बघ तू फलटण मध्ये कसा राहतो. तुरुंगात ना तुला थर्ड लागेल. टाकूनच बघा. आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. मी कधी तक्रार केली तुमच्याकडे सार्वजनिकरित्या? कधी बोललो? कधीच नाही. आता मुख्यमंत्र्याला कळलं म्हणून मी तिथं वाचलो, नाही तर मला 368 खंडणीच्या गुन्ह्यात आतच अडकवलं असतं सभापती म्हणून. ही यांची कला, ही यांची कृती, हे यांचे संस्कार. आमच्यावर संस्कार मालोजीराव नाईक निंबाळकरांचे. नाईक निंबाळकर नाव आलं तर लोकांच्यासाठी आपल्याला झिजायला लागतं, हे आमचं बाळकडू. आणि ह्यांचं याला गुतव, त्याला गुतव, तिकडं जा, इकडे ये, तुझी वाळूचे धंदे बंद करतो, माझ्याकडे आला तर तुला वाळू देतो. आता हे काय चाललंय हे आम्हाला वर्षभर कळत. राजकारणाचा भाग याच्यात फार कमी हो. आजचे इलेक्शन फलटणच्या इतिहासाला काळीमार लागणाऱ्या या गोष्टी ज्या घडल्यात, ह्यांना जर सत्तेबाहेर तुम्ही जर काढलं नाही, आमच्या 1000 चुका झाल्या असतील. आमचे 12,000 चुका आमच्या नगरसेवकांनी केल्या असतील. हे राजकारण, असल्या प्रकारचं राजकारण तुमच्या घरादारापर्यंत येईल हे मी तुम्हाला 5 वर्ष सांगत होतो. आणि ते तुमच्या उंबरठ्यात प्रवेश झालेला आहे. त्या दुर्दैवी मुलीची आत्महत्या आहे का खून आहे हे पोलिसांचं घेणं, हे शासनाचं घेणं आहे. मला काय त्याशी करायचं घेणंच नाही. 4 कारखाने आहेत आपल्या तालुक्यात. एक उपळव्याचा ह्या सद्ग्रस्तांचा, एक आदरकीचा, कापशीचा, शरयू, श्रीराम आणि श्रीदत्त. तिथे काय कामगार नव्हते बीडचे? संजूबाबा बोलले ते तर शेरभर होते. आमच्या तालुक्याच्या कुठल्या, आमच्या कारखान्याच्या कुठल्या मुकादमाने आतापर्यंत आमचं नाव घेतलं एवढं सांगा. ही संस्कृती आपली. या भावाला हे माहीत नाही बीड जिल्हा नाईक निंबाळकरांची जागीर होती हे त्याला माहीत नाही. तिथे आमच्या पूर्वजांचे समाधी आहेत. हा अशा गोष्टी हा करतो, ह्याची चूक नाही आहे. इकडं सगळीकडेच हा प्रकार चालू झालेला आहे. या सगळ्या प्रकारातनं या मुलीचा जो बळी गेलेला आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की इन्स्टिट्यूशनल विक्टिम, इन्स्टिट्यूशनल किलिंग, व्यवस्थेचा बळी आहे. आणि आज गेले 2 ते 3 दिवस पोलीस चौकीत त्यांचा एकही फोन जात नाही. मी सुटला. आणि म्हणून मी म्हणलं होतं की त्या मुलीला तिच्या दुर्दैवाने तिचे काही कारणं असतील, तिची खाजगी कारणं असतील, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. कशासाठी झालं, कोणासाठी झालं, कोणामुळे झालं पोलीस बघतील. आम्ही नाव नाही घेतले. तो आमच्या तालुक्याची जी मानहानी झालेली आहे, अहो हे झाल्यानंतर मला किती फोन आले तिकडून. कुठनं? बीडमधून. अहो ती लोक फसतात. पण आम्ही असले उद्योग करत नाही. हो ह्याला खरं कारणीभूत कोण आहे? SIT झाली, मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. SITचं कार्यक्षेत्र काय आहे? 277 FIR कोणीतरी मला TV वर दाखवल्या. या 277 FIR तेव्हा DYSP कोण होता? त्याच्या सांगण्यावरनं झालं का?
आणि त्याचाही SIT मध्ये समावेश करायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे. माजी DYSP राहुल धस यांचं नाव घेतोय. त्यांनी SITच्या पुढे जायलाच पाहिजे. हा गुलाम असल्यासारखा माणूस तिथे राहत होता. IPS कशाचा IPS झाला? IPS होता का नाही कोणाला माहिती. इतका हलकट मनोवृत्तीचा माणूस आपल्याला DYSP म्हणून आणला कोणी? याचा कधी तुम्ही विचार केला? तुम्ही सपशील माणसं आहे, कौटुंबिक वत्सल माणसं आहे, कुटुंब वत्सल माणसं आहे. तुमचा कुठं पोलीस चौकीत संबंध? आमचा तरी काय संबंध? वाळूचे धंदे असतील ते प्रांत एक टाकल्या प्रांत आणला होता शिवाजी. वाळूचे धंदे एका आमच्या कार्यकर्त्यावर 1.5 कोटीचं वाळू रॉयल्टी 1.5 कोटी. अहो काय त्याला अर्थच राहिलेला नाही. हिटलरच्या जमान्यात ज्या पद्धतीने छळछावण्या तयार झाल्या ना तशाच या छळछावण्या या तालुक्यात प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यकर्ते प्रेमचंद्र म्हणले आम्ही कोणाला बोलवलो? आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला म्हणलं की तुझा धंदा बंद पाडतो तू इकडे नको. आम्ही असले उद्योग करणारी माणसं नाही आहेत. प्रत्येक कार्यकर्ता जो तिथे गेलेला आहे तिथे परवा साखरवाडीत रावलं नाही म्हणून नावच घेतली. नावही आपली जीभ विटाळून घेण्याचं मला काही कारण नाहीये. जे कोण महाराज गेले सगळे त्यांना आता कोणाची ओढणी मिळणार आहे एवढंच बघायचं, एवढं लक्षात घ्या. आणि त्यांना मी तेव्हाही सांगितलं होतं तिथं परतीची वाट नाही. इतकंच नव्हे तर माझ्या कानावर आलं होते. एक सद्गृहस्थ आमच्यातले गेले होते त्यांचे कार्यकर्ते भरायला. त्यांनी सांगितलं रात्रभर विचार कर, इथनं आमच्याकडनं परत जाता येत नाही. आणि मग माझं तुम्हाला म्हणणं आहे की आम्ही 30 वर्ष काय केलं. तुमचं पुढे 30 वर्ष काय होणार याचा विचार करा ना. अहो एका 5 वर्षात यांनी एवढं सगळं संपवलं. 91 सालची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी नगराध्यक्ष होतो. मला जे आपलं नगरपालिकेच्या समोर जे गाळे आहेत ते गाळे माणसीने बसला आहेत. वरच्या बाजल्यावर जे गाळे जात नव्हते तेव्हा माणसीने मी फोन केला एका शेट्टीला, तो ठाण्यात जातो. म्हणाला की नाही भाई हम नहीं आने वाले यहाँ पे, यहाँ बहुत गुंडागर्दी आहे. ही 91ची गोष्ट. आणि आता मला तुम्ही सांगा अशा प्रकारचं वातावरण असलं नवीन इंडस्ट्री येईल का? मुकादम आमच्या 3 कारखान्यावर आमच्या कंट्रोलमध्ये असलेल्या 2 कारखान्यावर मुकादम नाही आलं तर नुकसान कोणाचं होणार? यांचं काय झालं? आपल्याला काय करायचं? अहो यांच्याबद्दल कितीही बोललं तरी त्या आगवणे मॅडमचं क्लिप आहे, मी वाजवून दाखवतो. त्या बाईने कंटाळून शेवटी त्यांना फोन केला. आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की मी माझा त्यांचा काडीचा संबंध नाही. त्यांच्या मुलींचे फोटो मी जेव्हा बघितले व्हिडिओ आत्महत्येला, तुमच्यापैकी कोणाला जर वाटेल का आपल्या मुलीने आत्महत्या करावी तर महिला बसल्या. आणि त्या बाईला हे महाराज म्हणतायत की सगळं मिटवतो, रामराजांचं नाव घे. हे कुठलं आगवणे? काय माझा कार्यकर्ता होता. भांडणं त्यांची बेआबरू. आता ज्याला आबरू नाही त्याला बेआबरू कशी होईल हे मला कळत नाही. आबरू नाही, रामराजांचं नाव घे. आता बोलू का? तोंडावर आलंय पण आज नको बोलू. मी वाट बघतोय की नाव कधीतरी माझं घ्यावं. मग त्यांचा इतिहास सगळा सांगतो आणि त्यांच्या इतिहासात तुमचं भविष्य नडलं. एवढ्या काय माणसं असतात हे जन्मजात गुन्हेगार असतात. त्यातला हा प्रकार आहे. त्यांना संस्काराचं काही लागत नाही. त्याला सायकोपाथ असा शब्द आहे. हे सायकोपाथच आहे ते सद्गृहस्थ. आणि त्यांना जर तुम्ही जर परत त्याचा थारा दिला, मला एक सांगा, मी त्यांना अंगावर घेतो, मी त्यांच्यावर टीका करतो. आणि सिक्युरिटी कोणाला? त्यांना 4 गाड्या घेऊन
मी ऐकलं इथंच कुठेतरी आज सकाळी आले होते का काल, आता रविवार आहे ना, काल आले होते. शनी महाराजालाही 7.5 लावणारा गृहस्थ आहे. शनी महाराज आला. काय बोलायचं त्याला? अरे हे आमची इलेक्शन नाही आहे, तुमच्या भविष्याची इलेक्शन आहे. पटत असलं, गाभारणार नसला आमच्या बरोबर या. 4,000 खोटे अर्ज, खोटे मतदार इकडचे तिकडचे नेले. कोणी नेले? आम्ही केली. वॉर्ड इकडचे तिकडे केले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे रामराजांना सोयीचे आहेत. मग आता कपाळाला हात लावून. संग्रामसिंह बरोबर आहे की नाही? डोकं नसलेला माणूस, गुडघ्याच्या वरही नाही, त्याचा घोट्यातच मेंदू आहे असं दिसायला लागलं. कशाला आमची नावं घेतो? तू कर ना बाबा. एक कारखाना काय 10 गोटे आत घाल, सगळंच त्याला दे, सगळंच परत घे, परत दे. काय त्याने कोणाचं कधी नीट केलं एवढं मला सांग. पांडुरंग गोंधवडे काय ते दिसत नाही. ते करमाळ्यात काय सांगतात माहिती आहे का? फलटणमध्ये 2 संस्थान आहेत, एक फलटणचे आणि एक मलठणचे. करमाळ्यात जाऊन सांगा. बघा तिकडे जाऊन तुमच्या पावड्यावाळ्यांना विचार. सगळं खोटं, सगळं झूट. नीरा देवगडचा कालवा, नीरा देवगडचा कालवा 200 कोटी 400 कोटी कोणाला दिलं हो टेंडर? ही सगळी घेऊन नव्हतेच. ते आपल्यातलंच बाळ, पैशाचे गुरमे असलेलं बाळ. ते बघू त्याच्याकडे. आज ना उद्या तोही सापडणार आणि त्यांच्या कर्माने ते सापडतात. मी काय करत नाही, मला काही करायला लागत नाही. फक्त डोळे उघडून मला नीट वाचायला लागतं. आजही मंडळी जरी विरोधात आहे का कशात आहे मला माहीत नाही, परंतु मंत्रालयात मला पाठिंबा देणारे संबंध IAS लॉबी आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मी दुखवलेलं नाही. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा IAS अधिकाऱ्याला सांगत होतो, तू लिही तुला काय लिहायचं ते, मी ओव्हररूल करेन तुला. फोन नव्हतो करत, असं करू तसं करून आण, ह्याला बरोबर त्याचं रेशनिंगचं दुकान घालव, याला खड्ड्यात घाल, त्याला डबऱ्यात घाल, त्याला कचऱ्यात घाल. आता जनतेला जर पाहिजे असेल तर मी काही करू शकत नाही. आणि ही जी इलेक्शन आहे ही तुमच्या भविष्याची इलेक्शन आहे एवढं लक्षात. याच्या पलीकडं तुम्हाला परतीची वाट नाही. वाट जी आहे ती दहशतीची आहे. पोलिसांच्याकडे जाणे आहे, पोलिसांच्या पाया पडणे आहे, पोलिसांच्या बदल्यासाठी. या माणसाने काय केलं नाही? हे कोणी आणले? हा जो सदगृहस्थ आरोपात टाकला आहे त्याच्यावर बलात्कार आणि कुठली तरी केस आहे इन्स्पेक्टर, त्याला कोणी आणलं? मी आणलं. अजून एक नाव घेऊ. या सभेच्या द्वारे आपल्या प्रांत मॅडम जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही महिला आहात, तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या नाही आहात, तुम्ही प्रांत आहात. आणि प्रांतासारखं वागला नाही तर राहुल दस्त जे होणार आहे ते तुमचं होईल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. सावध राहा एवढं मी एक ज्येष्ठ माणूस म्हणून त्यांना विनंती करतो. कारण काय झालं त्यांच्या हातनं, ते काय आत्महत्या करणाऱ्यापैकी नाही, ते आम्हाला करायला लावतील. असं परत बदनामी कोणाची? फलटणच्या प्रांताच्या रंगे हात पकडलं, कोणाची बदनामी झाली? फलटणचेच झाले. आमचं काय झालं? अरे या बाईंना कुणी सांगायचं की बाबा आपण कसं वागावं? तोच त्याचा अजून एक नायब तहसीलदार आहे, ते इथलंच आहे. तर गुड्ड्या पवार कुठे आहे का? इथं गुड्ड्या कुठं वाचलाय? कुठे आहे रे गुड्ड्या? तुझा बाचा कोण आहे? हाय की त्याला जाऊन त्यांनी आणलाय. मला नको नाव घ्यायला लाव. घाण 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 घाण. किती बोलायचं अधिकाऱ्यांना? तुम्हाला खरं सांगू का, परवा हे घडल्यानंतर मी फलटणला आलो 24 तारीख. सकाळीच मला एका व्यापाऱ्याचा फोन आला. कान उघडून नीट ऐका. तो म्हणाला आम्हाला विकास नको, आम्हाला सुरक्षितता पाहिजे. काय म्हणाला? विकास नको आम्हाला. मी नाही म्हणलेले,
नाव नाही सांगणार व्यापाराचं, बिचावर ईडी टाकतील ते. आता आगावण्यावर ईडी, स्वतःच्या लेटर हेडवर एवढी ताकद आहे, स्वतःच्या लेटर हेडवर. काय त्याला आता ही मी बघितली आहे का, त्यांनीच दाखवली ना. अच्छा, ते रामराजांनी ईडीला सांगितलं असेल, त्याचा मास्टर माइंड रामराजेच. तुझं फक्त तू नाव घे, मग बघ, तू फक्त माझं नाव घे. आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध, माझे अख्ख्या महाराष्ट्रात 3 वर्षात कोणाचे वाद नाही आहेत, वैयक्तिक द्वेष नाही आहे. कुठेही जा तुम्ही रामराजांचे फलटण म्हणल्यानंतर यांचं नाही नाव निघणार, माझंच निघणार. आणि यांचं निघालं ते बघा जाऊन, पाहुणे रावळे असतील, तुम्ही मायरभाषेने असाल, बाहेरचे असालच, विचारा. हा बदनाम करून टाकलेलं. म्हणतात कशासाठी, कशासाठी आमचं कल्चर घालवताय, कशाला आमची संस्कृती घालवताय, कशाला आमचा इतिहास घालवताय. आणि आज मी एक काय म्हणतात पोस्ट बघितली. श्रीमंत रामराजांना यांची माझी विनंती आहे, असा वारकरी पंथाचा ज्ञानेश्वरानंदाचा पवित्र माणूस श्री अशोक जाधव, ज्ञानेश्वराच्या नंतरचा, तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं. उतरली होती का तुझी? कशाला उगाच माझं नाव घेतो तू? तुझा दादा बघा ना काय घ्यायची, प्रेस घ्या, व्हिडिओ घ्या, कॅबरे डान्स घ्या, लावली घ्या, काय घ्यायचं ते घ्या, आम्हाला नको बाबा. आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे, हेच पाप भरपूर झालेलं आहे. आमचा ब्रँड सत्यानाश केला. 27 पिढ्याचा नाही, निंबाळकर 27 आहे, 27 पिढ्याची आबरू घालवली एका किचबिडे माणसं. काय त्याला अर्थ आहे? घराण्याची आबरूचं नाही, अमुक नाही, दुसऱ्याच्या आईवडिलांच्या विषयी काय बोलायचं. अहो माझ्या तोंडावर आलंय की हिंदूराव परवडला, कल्याणराव बरंच परवडला तो. हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही, त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता, काय बोलला का, त्याला बरं वाटत होतं. चिंचकरला विचारा की काय चाललंय, माहिती आहे का चिंचकर? माहिती आहे का हो? आपल्याला माहिती असते. त्याला सांगा मी नाव घेतलं, त्याला म्हणावं 500 कोटीची नोटीस पाठव मला. 50 कोटीची नोटीस कोणाला पाठवते? ते अंधारे मॅडम. माझी तिची ना ओळख, माझं तिचं नसं म्हणून ती उभाटा. मी कुठल्या पक्षात मलाच माहित नाही. आता काय करायचं, काय करायचं सांगा. त्या येतील उद्या बोलतील, हे लगेच 6 तारखे संध्याकाळी 6ला रामराजे ह्याच्या मागे आहेत. आत्ताच सांगतो मी, तुम्ही काय बोलणार हे तुम्हाला आत्ता सांगून जातो. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांचा आणि 96 गोळी मराठा असल्याचा तुला जो अभिमान आहे, कुठले जे देव तुझे आहेत त्यांची शपथ घेऊन सांग. कर्णिक नावाच्या ॲडिशनल कमिशनरकडे जाऊन रामराजांना अडकवा हा प्रयत्न तू केला की नाही एवढं तुम्ही सांगा. तो कर्णिक माझ्या मित्राचा जावई, त्याने मला फोन केला, नाव घेऊन बोलतो की असं असं चाललंय, तुम्ही बघा. संजय बाबांना आधीच कळलं होतं, बरोबर आहे. अहो इतकी नालायक माणसं, काय माझा संबंध? आम्हालाही ओळखणारी माणसं आहेत. काय आता तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं, ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे. पण तुमचं काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा. तुम्ही जाणीव ठेवा, ही माणसं बरोबर नाहीत. त्यांची पार्टी कुठल्या सनातन धर्मात लिहिलंय हो? ब्लॅकमेल करतात. सनातन धर्म म्हणजे काय कळतं का यांना?
त्यांना लिहिता येईल की नाही मला शंका आहे. ना तर न खरं सांगू का, आता आपण सगळ्यांनी एक काम करूया, आपण खाकी पॅन्टी शिवून घेऊ आणि आपणच सनातन धर्मात जाऊ. मग काय होईल? पवारसाहेब आपल्याला हे बोलवणं आलं होतं असं माझ्या कानावर आलं. पवारसाहेबांना म्हणतोय, आमचे मानकरी आहेत दरबाराचे, बहुतेक आम्हाला थर्ड लावतील. काय बोलू तुम्हाला, अजून किती बोलून किती घाणवू, कशाला जीभ बिटाळायची, पण काय राहत नाही. ती सावधगिरीची काय इथं नारळ फोडून हे फोडून कोण कोणाला मत देत नाही आजकाल. काय तो आमदार 1 वर्ष नाही झालं जसं काय शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांनीच काढले असं बोलतोय. हा डी के पवारचं ठीक आहे, डी के पवार हा शरद पवारांचं राजकारण त्यांनी घडवलंय, मान्य आहे. शरद पवारांना मार्गदर्शन करणारे अजून एक तिकडे गेले जातात, त्यांचंही नाव घेण्यात काय अर्थ? आम्हीच वाढवलेली ही भांडवळ, काय त्याचा उपयोग हो? कशाला कोणाचं नाव घ्यायचं? आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा द्या, परंतु आता आमच्या चुकीची शिक्षा देण्याची वेळ नाही. ही इलेक्शन तुमच्या सर्वायवलची आहे. तुमचं सगळं बरं वाईट जे होणार आहे ही इलेक्शन, आणि ती कारखान्याची इलेक्शन जिल्हा परिषद माझ्या ताब्यात द्या. दिल्ली त्यांचं तथाकथित जे वजन आहे ते वजन 0 होईल, आणि 0 झाल्यानंतर फक्त सत्तेचा हात यांच्या कपाळावरनं जाऊन द्या. किती लोक बाहेर येतील बघा, किती जणांना यांनी त्रास दिलाय, किती जण नष्ट केले, किती नावं घेऊ, किती नावं घेऊ. त्या गिरीचं काय झालं रे मानसिंग मल्टनचे, घेऊ नाव, सांगू काय झालं? अहो काय या माणसाने अर्थ आहे का? काळा कुट्ट इतिहास असलेली ही माणसं तुमचं भविष्य काळं कुट्ट केल्याशिवाय जाणार नाही. एवढीच सावधगिरीची सूचना मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. मला मतं द्या देऊ नका हा वेगळा विषय, आम्हाला जे पाहिजे हे आम्ही आमच्या संस्काराप्रमाणेच करणार. नाईक निंबाळकर नाव लावतो तर आयुष्य तुम्हाला 30 वर्ष दिली, उरलेली किती वर्ष आहेत मला माहीत नाही, परंतु ह्या संस्काराला पात्र राहून लोकांचीच आम्ही सेवा करणार, एवढं बाकी नक्की. तिथं काय व्हायचं ते होऊन द्या. आता जास्त काय बोलायचं कारण नाही. हे कोण बोंबलतंय मला काय माहित नाही, काय का चालून द्या, त्यांची होऊन द्या दत्त मंदिरात. शनी महाराज तुम्हाला शुभेच्छा माझ्या. तुम्हाला 7:30 लावणारा हा माणूस तुम्हालाही तुमच्या पवित्र कार्यात कधीच भेटणार नाही हो. शनीला 7:30 ऐकलंय का काही? सांगा की मला, का हो प्रसन्नाजी 7:30 लागते का शनीला? नाही का होय? अरे तूच मला लागू नको 7:30. तुझ्या वडिलांसाठी काय केलं ते आईला विचार, म्हणूनच मी चिडतो तुझ्यावर, इतकं उघड सांगतो. लिही, चौकटी लिही, काय लिहायचंय, पौकटी लिही, वर्तुळाकार लिही, षटकोनी लिही, काय लिहायचे ते लिही. काय या मुलाला बोलायचं कुलचटणी होय? अगा पत्रकार आहे माझ्यासमोर, याचा बाप ऐक्यमध्ये होते तेव्हापासून या घराला. अहो रुद्रभटेचं नाव हे आपल्या संस्थान काळातले रुद्रभटे रणजित वाघ बरं का. नको त्या निंबाळकराच्या ह्यात नादाला लागू नको. 4 पैसे देईल आणि 20 पैशांनी 8 घेईल तुला, मग तेव्हा कळेल. लिहावं तुम्ही काय लिहायचे. सगळे पत्रकार बंधू असले त्याने आता नवीन निर्णय केला आहे माहिती आहे का? तालुका पत्रकार संघाने असा निर्णय केला आहे की आम्ही सगळे येऊ कुठल्याही कार्यक्रमाला, फक्त 2000 रुपयाची पावती द्या. कोणाला द्या तेवढं कळलं तर संपादक मासे बरं होईल. तुमच्या संघटना किती, कोणाच्या नावाने पावती येणार आहे तेवढं आम्हाला कळून द्या. 2000 क्रेडिट मला द्या. उद्यापर्यंत पैसे आपल्याला पोचले जातील. फक्त अहो तुमच्या तालुक्यातल्या संघटना सांगा दादासाहेब, तुम्ही आत्ता आला ह्याच्यात 4 संघटना कशा सांभाळल्यात मला. ग्रामीण 1, थामीण 1, थामीण 1, किती संघटना? 1 झाले ना. 2000 क्रेडिट खलाटी करते.
तेवढंच दे, बाकी काय नको 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 नको, तूच घे. तुझ्यासारखा बुद्धिमान पत्रकार फलटणमध्ये नव्हता आणि होणारही नाही, एवढं बाकी खरं. पण जास्त बोलून काय पत्रकारांना अंगावर घेण्याचे दिवस राहिलेले नाहीत. तर मला सवयच हो. आता मी वाट बघतोय फक्त माझं नाव घ्या, उद्या घेतलं तर बरोबर, म्हणजे मी मोकळा होईल. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन की त्यांनी सुरू केले, शेवट आता कुठं होईल तिथं होईल, त्यांनी नाव घेऊन द्या फक्त. आणि माझं घेच नव्हतं. अहो काय नवीन आम्हाला CDR कोणाला माहिती आहे का? माहिती आहे का? हे CDR स्पेशल सारखे CDR काय करतात सांगू होतो काका, तोही दिवस काढले. सोलापूरला तुझ्यावर केस घालणार, रजिस्टर कुठं होणार? सोलापूरला रजिस्टर झाले की तुझा CDR तिकडं जाणार आणि तिकडनं इकडं राजधानी टॉवर्स. हे अहो किती खेळ करायचे काय तुम्हाला सांगू. अरे हे सगळं सहन करायचे आमची ताकद नाही, असातला भाग नाही. पण ह्या ताकदीला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. एवढ्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो, बोलवलं, ऐकून घेतलं. तुम्ही विचार करा, शांतपणे विचार करा आणि या इलेक्शनला आम्हाला मदत करा. आज फलटण नगरपालिकेच्या इलेक्शनचा नारळ हा खाटी गल्लीतच फुटलाय असं मीच जाहीर करतो. आता लगेच विचारू नका पार्टी कुठली काय, ते माझं मी ठरवी. मला काय करायचं लगे ह्या पत्रकारांना हाऊसच आहे. कुठली पार्टी? तुला काय करायचं? तू मत टाकणार आहेस का? मग विचार. काय त्या दिवशी काल परवा मी एक मुलाखत बघितली. अरे 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 म्हाताऱ्याला सत्यानाश केला रे प्रसन्न. वाईट वाटलं. सत्यानाश केला त्याचं नशीब तो करता आलं तेवढं आम्ही केलं. अजून काय राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावं. जसं DK पवारांनी शरद पवार घडवले तसं त्यांनी आम्हाला घडवलं असं आम्ही मानतो. नमस्कार, शुभेच्छा, धन्यवाद. आणि एकच सूचना की याच्या पुढे मला जास्त चालवू नका, पायऱ्या एक फुटाच्या चढवू नका. पायऱ्या करायच्या असल्या तर सायंकाळच्या करा, मला जमतं. माझं वय वर्ष किती? 78. माझा सामना आहे. त्यांचं वय किती आहे मला माहीत नाही, परंतु त्यांचा बुद्ध्यांक ज्याला IQ म्हणतो तो मायनस आहे एवढं मला माहिती आहे. तेव्हा जास्त काही बोलत नाही. शुभेच्छा, धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.